सो मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस इज अवर मार्केटची ओपनिंग आज जवळपास फ्लॅट झालेली. एक हार्डली या क्लोजिंग नंतर मार्केट ओपन होतोय, म्हणजे 50 पॉईंटचा जवळपास गॅप अप मार्केटमध्ये होता. सो वी आर नॉट गोइंग टू इट कन्सिडर ॲज गॅप अप. 50 पॉईंट काहीच नाही आहे आणि लगेच काय झालं, मार्केट रेंजमध्ये आलेलं आपल्या. सो यामध्ये आपण काय केलेलं ना, एक 5 मिनिटच्या कॅन्डलला आपण मार्क केलेलं आणि डाऊन साईडने सुद्धा. आणि आपला प्रोबॅबिलिटी अशी होती की मार्केटने यापैकी कुठली तरी एक साईड तोडायला हवी. ज्या साईडने तोडेल, मार्केट सस्टेन करेल, त्या साईडने आपण काय करणार, ट्रेड घेणार. इथे एक आपल्याला लगेच इमिजिएट रेजिस्टन्स होतो, as you can see over here. So हा रेजिस्टन्स मार्केटने सस्टेन करणं आवश्यक होतं, नाही तर इथून लगेच रिव्हर्स झालं असतं आणि लगेच इतक्या छोट्या गॅपसाठी आपण ट्रेड करणं काही फायद्याचं नसतं राहिलं. 40 पॉईंट म्हणजे मार्केटमधनं 20 पॉईंट आपल्याला मिळाले असते फक्त. तेही थोडीशी रिस्क राहते, कारण इथून ब्रेकआउट होतं आणि एक कॅन्डल बनली असती, मग रिटेस्ट हलकासा मिळाला असता, नसता मिळाला आणि डायरेक्ट टार्गेट गेलं असतं तर ट्रेड पकडणं डिफिकल्ट जातं. सो यावर मार्केट जर सस्टेन केलं तर आपलं टार्गेट होतं नेक्स्ट की मार्केट कमीत कमी या लेवलपर्यंत येऊ शकतं, राईट. आणि खाली जर मार्केट सस्टेन करत असेल खालच्या साईडने, तर आपल्याकडे जी लेवल होती ती होती ही. सो लाईव्ह मध्ये बघा, या पद्धतीने आपण मार्किंग केलेली. मॉर्निंग प्राइस ॲक्शनसाठी वेट करा आणि मिडल झोनमध्ये ट्रेड करू नका. तर दॅट वॉज मिडल झोन 24,260 पर्यंत आणि 24,100 पर्यंत. या झोनमध्ये 24,100 ते 24,260 यामध्ये ट्रेड करू नका, अदरवाईज मार्केट काय आपले एस एल हंट करतील असं, राईट. सो मार्केटने बघा कुठल्याही साईडला ब्रेकआउट आपल्याला दिलेला नाही आहे. इथे मार्केटने ब्रेकआउट दिलेला, पण लगेच बघा एक ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन झालं आणि रिव्हर्स झालेलं मार्केटमध्ये. तर इथे जर कोणी एंटर केलं असेल तर त्याचे एस एल गेले असतील, राईट. आणि आपली कुठली प्रॉपर एंट्री इथे बनलेली नाही. जर स्कॅल्पिंग मोड म्हणत असाल तुम्ही, तर याच लेवलला आपली एंट्री झालेली असणार. मार्केट बघा एक 32 पॉईंट गेलेला आहे, तुमचा ट्रेलिंग असेल 20 पॉईंटवरती हिट झाला असता या पद्धतीने. म्हणजे 20 पॉईंट घेऊन तुम्ही तरी निघाले असते, पण दॅट इज अ स्कॅल्पिंग, नॉट ट्रेड. सो इन ॲव्हरेज आज मार्केट एक्सपायरी असताना सुद्धा काय एक ॲव्हरेज एका झोनमध्ये क्लोज झालेला आहे. सो दॅट्स इट. तर आता जेव्हा आपण नेक्स्ट डेला ट्रेड करू त्यावेळेला हा झोन तुटणं आवश्यक आहे मार्केटचा. जर या झोनमध्ये मार्केट राहिलं तर आपण ट्रेड नाही करू शकणार. या झोनच्या वरती मार्केट सस्टेन होत असेल तर मग आपल्याकडे चांगलं टार्गेट आहे 24,300, 24,400. आणि या झोनच्या खाली जर मार्केट गेलं तर 24,000 पहिलं टार्गेट. सो भेटूया मॉर्निंग सेशनमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये. तोपर्यंत चॅनलला जॉईन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेरीज असल्यास कमेंटमध्ये तसं मेन्शन करा. थँक्यू.